मध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा। सुरुवातीला आजची मोठी बातमी। राज्यातील प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी आज मतदान होत आहे। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आहे। एकूण 7438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर सर्व मिळून एकूण 2,08,20,720 इतकी मतदारसंख्या आहे। संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय सकाळीच अगदी मतदानासाठी आलेले आहेत। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे। त्यासाठी मतदान करण्याचा आपला हक्क बजावण्यासाठी हे सगळे मतदार अगदी सकाळपासूनच रांगा लावून आहेत। आज कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडते। सध्याची ही दृश्य आपण बारामतीतल्या काटेवाडीमधली पाहतोय। काटेवाडी या ठिकाणी युगेंद्र पवार सुद्धा मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। काटेवाडी मतदान केंद्रावर ते पोहोचलेले आहेत। अतिशय शोकाकुल वातावरण खरं तर बारामतीमध्ये असेल, कारण ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये सभा घेण्यासाठी येत होते, त्याच वेळी त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं। त्यानंतर अतिशय शोकाकुल वातावरण बारामतीमध्ये आहे। विशेषतः काटेवाडीमध्ये या शोककाळात ही मतदानाची प्रक्रिया पार पडते। त्यासाठी प्रशासनानं खरं तर तयारी केली आहे। आता युगेंद्र पवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। दुसरीकडे पहिल्या दृश्यात आपण पाहतोय सुनेत्रा पवार सुद्धा मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आपल्या निवासस्थानावरून, बारामतीतल्या सहयोग या निवासस्थानावरून निघालेले आहेत। तर दुसरीकडे युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार हे मतदानासाठी काटेवाडीतल्या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। बारामतीसाठी खरं तर हा अतिशय दुःखद असा हा क्षण म्हणावा लागेल, कारण ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानासाठी, निवडणुकीसाठी अजित पवार प्रचारासाठी येत होते, प्रचार करत होते, त्यांनी अगदी गावागावात जाऊन सभांचं, एकेका दिवसात 4-4 सभांचं नियोजन केलं होतं आणि त्या दरम्यानच त्यांचं दुर्दैवी निधन झालं। सभांसाठी बारामतीमध्ये येत असताना त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर ही निवडणूक पार पडतीये। त्यामुळे अतिशय शोकाकुल वातावरण खरं तर बारामतीमध्ये आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय बारामतीमधली। एकीकडे आपण पाहतोय मतदानासाठी, मतदान करण्यासाठी, आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळपासूनच मतदार मतदानासाठी आलेले आहेत। दुसरीकडे या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडतीये मतदानाची। प्रशासनानं सुद्धा मतदान प्रक्रिया चोख पार पाडण्यासाठी तयारी केलेली आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असेल, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्यात आलेली आहे प्रशासनाकडून सुद्धा। हे मशीन्स मतदान प्रक्रियेसाठी सज्ज आहेत। सगळ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा दरम्यान इंदापुरात सुद्धा मतदान प्रक्रिया पार पडते। इंदापुरात आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? आपण पाहतोय मतदानाची ही प्रक्रिया पार पडते। इंदापुरात सध्या कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मोहिनी, लोकशाहीचा उत्सव म्हणून या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीकडे बघितलं जात आहे आणि आज याची मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे। जवळपास पुणे जिल्ह्यासाठी 3,605 मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावरती जवळपास 23,000 जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री असलेले दत्तात्रय भरणे ज्या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहोत त्या मतदान केंद्रावरती आपण आहोत। त्यांच्या भरणेवाडी, इंदापूर तालुक्यातलं जे भरणेवाडी गाव आहे आणि या भरणेवाडी इथल्या दुसरीकडे आपण पाहतोय आता सुनेत्रा पवार या मतदान करण्यासाठी काटेवाडीतल्या मतदान केंद्रावर पोहोचलेल्या आहेत। त्यांच्यासोबत पार्थ पवार सुद्धा दिसत आहेत आणि एकूणच काही कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। श्रीनिवास पवार हे आधीपासूनच या ठिकाणी आलेले होते। श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार हे काटेवाडीतल्या मतदान केंद्रावर आलेले होते आणि आता सुनेत्रा पवार या सुद्धा मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अजून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे हे भाव बरंच काही सांगून जात आहेत। अतिशय हृदयावर दगड ठेवत खरं तर या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। काठेवाडीतल्या
जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्रावरती ते आत्ताच काही वेळापूर्वी दाखल झालेल्या आहेत आणि पार्थ पवार देखील सोबत आहेत. त्यासोबतच श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार यांचं देखील मतदान याच मतदान केंद्रावरती पार पडणार आहे. काठेवाडीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तर आपण पाहतोय या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया चोख पार पाडण्यासाठी प्रशासनानं तयारी केली आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार मतदानासाठी दाखल झालेल्या आहेत. सहयोग या त्यांच्या निवासस्थानावरून त्या आता काटेवाडीतल्या त्यांच्या